कर्नाटका गुलबर्गा शहर में सीनियर कांग्रेसी लीडर्स ने प्रेस कॉन्फ्रेंस करते हुए मीडिया के नुमाइंदों को बताया कि किस तरह से कांग्रेस के लीडर्स इनको बेईमानी करने का रास्ता बता रहे हैं। एक सीनियर जिला पंचायत मेंबर सैयद अकबर हुसैनी, जो नंदूर बी ग्राम से ताल्लुक़ रखते हैं और कोऑपरेटिव बैंक के डायरेक्टर हैं, उन्होंने कांग्रेसी लीडर्स पर इल्ज़ाम लगाया कि ये लोग बीजेपी को वोट करने को कह रहे हैं। इन्होंने इस बात पर ताज्जुब जाहिर किया, गुलबर्गा डीसीसी बैंक के सदर को फौरन डिसमिस करने का मुतालिबा किया और उन पर कानूनी कार्रवाई करने की बात कही। सैयद अकबर हुसैनी ने कहा कि उन्होंने 40 साल कांग्रेस को दिया है। इस मौके पर उमावती पाटिल और बसवराज पाटिल मौजूद थे। तो आइए देखते हैं तफसीली रिपोर्ट। ब्यूरो रिपोर्ट, अतराफ टीवी उर्दू न्यूज़। मीडिया के हमारे इनको मेरा सलाम। अस्सलाम वालेकुम साहब। मैं ज़िला पंचायत मेंबर 2000 से मैं 40-45 साल में कांग्रेस क्या सर उस जब से मैं कांग्रेस में। अब आते आते क्या हो गया, कोई लीडर्स पीछे रहे तो कुछ तो भी हम आगे पुश होना ना, ऐसा तो नहीं हो गया, हम चुप रहे। बाद में सब हमारे गांव के सब पटेला मिल के सो आखिरी मौका है भैया, बैंक अच्छा रहता, थोड़ा बहुत हमारा बैंक ये होता तो आप रहे तो अच्छा होता बोल के सो हमारे को इसमें कोऑपरेटिव, इसमें नंदूर बी कोऑपरेटिव, इसमें हमारे को चुन के ला के अन्नपोज चुन के ला के हमारे को ठहरा। तो उसमें 12 मेंबर में एक एसटी था, वो कैंसिल हो गया, तो 11 मेंबर थे। 11 मेंबर में सब 5-6 मेंबर हमारी तरफ थे, 5 मेंबर ये 6 मेंबर बोले तो हम कांग्रेस के थे, पूरे थे, विन हो गए। 6 मेंबर थे, उसमें हम हमारे गोनायक साहब, हमारे और यादगीर और गुलबर्गे वाले डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट, 2 डिस्ट्रिक्ट के प्रेसिडेंट, इनके पास हम जाके बोले साहब हम 6 आदमी हैं, 6 आदमी है, हमारे को ऐसा क्या भी ये करके हमारे को वोटिंग पावर आपके पास भेजे तो भी हमारे माफ़ी करना बोल के ऐसे ये करते। तो नहीं बिल्कुल, तो आप कुछ ये करते हैं बोल को बोले साहब। बोलने के बाद दूसरे दिन इलेक्शन 10 तारीख इलेक्शन हो गया। तो उसमें साहब हमारे 6 हमारे को वोट डाले, उनके 5 उनको वोट डाले। तो गवर्नमेंट नामिनेट जो उनके बैंक की तरफ से नामिनेट दे के भेजे, बीजेपी को डालो बोल के ऐसा दे के भेजे। और हमारे गोनायक साहब जिला प्रेसिडेंट कोऑपरेटिव बैंक के, उन्होंने बोलने के बाद अब साहब उन्हें आके उनको किसको डालो बोले, उनको डालने वाला ना उन्हें, तो बीजेपी वाले को डाले उन्हें। तो इसका मकसद क्या है, ये कांग्रेस के इसमें साहब हमारे को कुछ तो भी इज्जत है नहीं। ये देखो ये बीजेपी इसको डाले। ऐसा रहा तो साहब ये कांग्रेस कैसा ये करके कैसा आगे आना, क्या नहीं, चल सब ऐसे सब ये धोखा करते गए। बड़े लोग बैठ के धोखा करे तो कैसा ही होगा। हमारे को इसके खिलाफ सब जने हैं, इस्तीफा देने के लिए ये कर रहे हैं साहब। मैं 40-45 साल से हूँ। ನಾವು ಉಮಾಪತಿ ಪಾಟೀಲ್ ಅಂತ ಹೇಳಿ ನಂದೂರು ಬಿ ಸಹಕಾರ ಸಂಘದಿಂದ ಕೆಲವು ವಿಷಯಗಳು ತಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ ತರಿಸಲಿಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ನಾವು ಒಟ್ಟು 11 ಜನ ಇನಾಮಸ್ಲಿ ಎಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡದೆ ಸೊಸೈಟಿ ಆರಿಸಿ ತಂದೀವಿ. ತಂದ ನಂತರ ಇದರಲ್ಲಿ ಏನಾಯ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ 6 ಮಂದಿ ನಾವು ಒತ್ತಾಟ ಇದ್ದೀವಿ, 5 ಮಂದಿ ಒತ್ತಾಟ ಆದರು. 6 ಮಂದಿದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಒಳ್ಳೆಯ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಪ್ಪ ಅಂತ ಅಕ್ಬರ್ ಸಾಹೇಬರು ಇರಲಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಉದ್ದೇಶದಿಂದ ನಾವು ಅವರಿಗೆ ಎಲೆಕ್ಷನ್ಗೆ ನಾವು ಇದು ಮಾಡಿದೆವು. ನಂತರ ಆದ್ರೂ ಸಹಿತ ನಮ್ಮದೇ ಮೆಜಾರಿಟಿ ಅದನ್ನು DCC ಬ್ಯಾಂಕ್ಲಿಂದ ಒಬ್ಬರಿಗೆ ಇದು ಕಳಿಸ್ತಾರೆ, ವೋಟಿಂಗ್ ಪವರ್ ಇರ್ತದೆ. ಅವರು ವೋಟಿಂಗ್ ಪವರ್ ಕಳಿಸೋ ಹೊತ್ತಿಗೆ ನಾವು ಅವ್ರ ಬಳಿ ಹೋಗಿ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದೆವು, ಜಿಲ್ಲಾ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಬಳಿ, ಗೋನಾಯಕವ್ರ ಬಳಿ. ನಾವು 6 ಮಂದಿ ಇವಿ, ನಿಮ್ದೊಂದು ಸಪೋರ್ಟ್ ನಮಗೆ ಕೊಡ್ರಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು. ನಾವು ಅಕ್ಬರ್ ಹುಸೇನಿ ಅವರು 40 ವರ್ಷ ಹಿಡಿದು ನಿಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ದಾಗಿದ್ದಾರೆ, ಅವರು ಇದು ಮಾಡಬೇಡ್ರಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಅಭಿಪ್ರಾಯ ಇಟ್ಕೊಂಡು ಅವ್ರ ಬಳಿ ಹೋದೆವು. ಆಯ್ತು ರೀ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಅಭಿಪ್ರಾಯ. 2 ದಿನ ಸತತಾಗಿ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿವಿ. ನಂತರ ಅವ್ರು ಏನು ಹೇಳಿದ್ರು, ಕಳಿಸಿವಿ ನೋಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಅವ್ರು ಬಂದು BJPದವರು ಓಟ್ ಹಾಕಿದ್ರು. ನಂತರ ನಾವು ಯಾಕಂತ ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ, ಇಲ್ಲ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಖರ್ಗೆ ಅವ್ರ ಸಾಬ ಹೆಸರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಖರ್ಗೆ ಅವ್ರದ್ದು, ತಿಪ್ಪಣ್ಣಪ್ಪ ಕಮಕ್ನವ್ರದ್ದು ಮತ್ತು ಚಿತ್ತಾಪುರದವ್ರು ಒಬ್ಬರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇದ್ದವರು ಅವ್ರ ಹೆಸರು ಹೇಳಿ ಅವ್ರಿಗೆ ಮಾಡಂದ್ರೆ ಜಾತಿ ಮ್ಯಾಗ ಓಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಜಾತಿ ಮ್ಯಾಗ ಓಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅಕ್ಬರ್ ಸಾಬ್ ಒಬ್ಬನೇ ಮುಸ್ಲಿಮ್, ನಾವು ಲಿಂಗಾಯತರು 5 ಮಂದಿ ಇವಿ.
ಇದರ ಅರ್ಥ ಏನಿದು ಅಂದರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಇದು ಇದೆ ಅಂದರೆ ಇವ್ರು ಹ್ಯಾಂಗೆ ಬೇಕು ಹಂಗೆ ಮನ್ಸಿಗೆ ಬಂದಂಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಇದು ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಖರ್ಗೆ ಅವ್ರ ಕಲ್ತು ನಮಗೆ ಮೋಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಅಕ್ಬರ್ ಸಾಬ್ಗೆ ನಾವು ಸಾಮೂಹಿಕ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಟ್ಟು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ರಿಎಲೆಕ್ಷನ್ಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ. ಉಮಾಪತಿ ಪಾಟೀಲ್. अतराफ टीवी, हर बात सच के साथ। इस न्यूज को स्पॉन्सर किया है SAR फैंटेसी वाटर पार्क, सारे फैमिली का एंटरटेनमेंट, पिकनिक, हॉलिडे, वेकेशन, सबके लिए बेहतरीन वाटर पार्क। आप भी आइए, सबको लाइए। SAR फैंटेसी वाटर पार्क। Address Birnakapur near Gaushavali Dargah, KGF, Karnataka. Contact details 9483444290 9480107826.